कल्पना करा, आज महाराष्ट्र हा स्वतंत्र देश असता तर तो जगातल्या टॉप 20 अर्थव्यवस्थेमध्ये बसला असता. पण थांबा, तुमचा पगार वाढलाय का? तुमच्या ओळखीतल्या तरुणाला नोकरी मिळाली का? कारण आज महाराष्ट्राचा जीडीपी 45 लाख कोटीच्या पुढे जाणार आहे. डोवसमध्ये 14.5 लाख कोटीचे एमओयू साईन झालेत. सरकार म्हणतं 4 लाख नोकऱ्या येणार. पण रस्त्यावरचा प्रश्न वेगळाच आहे. या अब्जावधी रुपयातून तुमच्या खिशात नेमकं किती येणार? रोजगार आज नाहीये, उद्या येईल का? फक्त आकड्यातच असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उघडपणे पाहणार आहोत, महाराष्ट्र खरंच सुपर पॉवर बनतोय का, की फक्त जीडीपी वाढतोय आणि सामान्य माणूस मागेच राहतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, या आर्थिक वाढीतून फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा, महाराष्ट्र जर देश असता तर तो जगातल्या टॉप 20 अर्थव्यवस्थांमध्ये असता. धक्का बसला ना? पण हे वास्तव आहे. आज महाराष्ट्र 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेच्या उंबरवठ्यावर उभा आहे. 2025-26 मध्ये जीएसडीपी 45 लाख प्लस कोटी, डावोसमध्ये 14.5 लाख कोटीचे एमओयू, सर्व्हिसेस आणि ईव्ही सेक्टर वेगात. पण खरा प्रश्न असा आहे की याचा तुमच्या नोकरीला, पगाराला, खर्चाला नेमका काय फायदा? रोजगार कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत, डेटासह आणि उदाहरणासह समजून घेणार आहोत. आधी एक महत्वाचा प्रश्न, जीडीपी वाढतोय पण तुमचं उत्पन्न वाढलंय का? जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. मित्रांनो, आधी समजून घ्यावा जीडीपी आणि जीएसडीपी म्हणजे नेमकं काय. जीडीपी म्हणजे देशाची एकूण अर्थव्यवस्था, तर जीएसडीपी म्हणजे राज्याची. भारताच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास 14 ते 15% आहे. म्हणजे देशातील प्रत्येक सुमारे 100 रुपयापैकी 15 रुपये महाराष्ट्रातून येतात. आता आकडे ऐका. 2025-26 साठी महाराष्ट्राचा अपेक्षित जीएसडीपी 45 लाख कोटीच्या पुढे जाणार आहे. डॉलरमध्ये मोजलं तर जवळपास 500 अब्ज डॉलर. म्हणजेच महाराष्ट्र हे लक्ष्य गाठत नाहीये, तर ओलांडण्याच्या तयारीत आहे. आता दुसरा मोठा प्रश्न, इतका पैसा येतोय तर बेरोजगारी का दिसते? याचं उत्तर लपलं आहे डावोसच्या घोषणामध्ये. डावोस येथे महाराष्ट्र सरकारने तब्बल 14.5 लाख कोटीचे एमओयू साईन केले. ईव्ही, ग्रीन एनर्जी, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, लॉजिस्टिक ऐकायला स्वप्नवत वाटतं, पण इथे वास्तव समजून घ्या. एमओयू म्हणजे लगेच फॅक्टरी सुरू होईल असं नाही. आधी जमीन, मग परवानग्या, मग बांधकाम, मग उत्पादन आणि शेवटी रोजगार. याला किमान 2 ते 5 वर्षे लागतात. इतिहास सांगतो की 60 ते 70% एमओयू प्रत्यक्षात उतरतात, उरलेले फक्त कागदावर राहतात. म्हणजेच आज जॉब नाही पण पाया घातला जातोय. आता प्रश्न, कोणते सेक्टर हे इंजिन बनले आहे? सर्वात मोठा वाटा आहे सर्व्हिस सेक्टरचा. जवळपास 60% पेक्षा जास्त आयटी, फायनान्स, स्टार्टअप्स, बँकिंग इथे पगार जास्त आहे. पण अट एकच, स्किल, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, डेटा अनालिसिस, डिजिटल मार्केटिंग. ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांच्याकडे संधी आहे, पण सामान्य पदवीधराकडे संघर्ष आहे. दुसरं इंजिन म्हणजे ईव्ही आणि ऑटो सेक्टर. ईव्ही म्हणजे फक्त कार नाही, बॅटरी, चार्जिंग स्टेशन, पॉवर स्टेशन्स, मेंटेनन्स. हजारो लोकांना थेट संधी या ठिकाणी मिळतं. तिसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर हे हब बनत आहेत. पण इथे एक कटू सत्य आहे, ऑटोमेशन वाढतंय म्हणजे उत्पादन वाढतंय, पण मजूर कमी लागतात. आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 4 लाख नोकऱ्या खरंच मिळणार का? सरकारी अंदाजानुसार 4 लाख थेट आणि 8 ते 10 लाख अप्रत्यक्ष रोजगार तयार होतात. पण वास्तव तपास आहे, 100 नोकऱ्या आयटी मध्ये तयार झाल्या तर त्यासाठी 10 ते 15 हजार अर्ज येतात. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये संधी कमी, तर अप्रत्यक्ष रोजगार जास्त. म्हणजे स्पष्ट आहे, डिग्रीपेक्षा स्किल जास्त महत्वाचं आहे. आता पर कॅपिटा इन्कम 3 लाखावर गेली म्हणतात, ऐकायला भारी वाटतं, पण वास्तव काय? मुंबई, पुणेमध्ये उत्पन्न प्रचंड, पण मराठवाडा आणि विदर्भ अजूनही संघर्ष. सरासरी आकडा श्रीमंत आणि गरीब दोघांमध्ये एकत्र मोजतो. म्हणजे जीडीपी वाढतोय पण सगळ्यांच्या खिशात पैसा समान जात नाही. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, सामान्य माणसांनी काय करायचं? पहिलं, स्किल अपग्रेड, ईव्ही, एआय, डेटा, टेक्निशियन ट्रेनिंग. दुसरं, लघुउद्योग आणि सप्लाय चेन मध्ये शिरा. तिसरं, फक्त मुंबई पुणे नाही, नागपूर, नाशिक, कोल्हापूरकडे पहा. निष्कर्ष एकच, महाराष्ट्र सुपर पॉवर बनतोय, पण प्रवासात सगळ्यांना जागा मिळेलच असं नाही. जो तयार आहे तो पुढे येणार. आणि सर्वात महत्वाचं, जीडीपी वाढ पाहत बसणार की स्वतः तयारी करणार. जर हा अभ्यास उपयोगी वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये संधी दिसते ते नक्की कमेंट करा. जय महाराष्ट्र.